असुर सम्राट शंभू महादेवाच्या वराने महाहात प्राप्त झालेले हे ते माझ्या वडवले रूप असुर महादेवाच्या वरानं आपण दानव आता अमर झालो हो देव दानव अथवा मानव यांपासून आपला मृत्यूच नाही या अखंडात गुणामध्ये आपण अमर आहोत छंदमानी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा हा मनी जागला तुझ्यामुळे चंदनाचा देह झिजला हा वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला हो विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठलाचा
दैत्य हो, तुम्ही आज आनंदात दिसत आहात, त्याचे कारण तरी काय? अरे नारदा, प्रथम एक गोष्ट मात्र लक्षात ठेव. आधी नाव आम्हा दानवांचे, नंतर तुझ्या त्या देवतांचे. अरे नारदा, त्या शंभो महादेवाच्या वरानं आम्ही दानव आता अमर झालो आहोत. या अखंड धुळामध्ये आमचा मृत्यूच नाही, आम्ही अमर आहोत, अमर. नारायण नारायण. दैत्यराज, शंभू महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडे अमरपणाचा वर प्राप्त केला. नारायण होय नारायण. नारदा, अगदी बरोबर बोलत आहेस, अगदी बरोबर. नारायण नारायण. दैत्यराज, अमरपणाचा वर प्राप्त केला खरा, परंतु त्या वराची प्रचिती नारायण नारायण. नारदा, वराची प्रचिती याचा अर्थ समजलो नाही आम्ही. नारायण नारायण. दैत्यराज, वराची प्रचिती पाहायची असेल तर प्रथम स्वारी इंद्राच्या अमरावतीवर करा आणि त्याची अमरावती काबीज करून घ्या. नारायण नारायण. दैत्य हो, या नारदानं अगदी योग्य तो सल्ला दिला आहे. चला आता जाऊन त्या इंद्राच्या अमरावतीवर स्वारी करूया. चला अर्थात 33 कोटी देवांचा राजा हा देवेंद्र. माझी ही अमरावती ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्यांच्या आशीर्वादाने सुख समाधानाने चालले आहे. पण का कुणास ठाऊक कित्येक दिवस झाले त्या रंभेचं नृत्य पाहिलं नाही. रंभे, अरे रंभे. भरला दरबार इंद्राचा, 33 कोटी या देवांचा. भरला दरबार इंद्राचा, 33 कोटी या देवांचा. नृत्य गायन पाहती सारे या रंभेचा. नृत्य गायन पाहती सारे या रंभेचा. या देवांचा. भरला दरबार इंद्राचा, 33 कोटी या देवांचा.
बागनातले साऱ्या देवांचे मी मन हे जिंकले मन हे जिंकले मन हे जिंकले आये रोना सोना येतो आवाज डोंगराचा माझे रोना सोना येतो आवाज डोंगराचा गायन महागितारे रंगेता गायन महागितारे रंगेता अर्धा दरबार इंद्राचा 33 कोटी या देवांचा अर्धा दरबार इंद्राचा 33 कोटी या देवांचा गायन महागितारे या रंगेचा नृत्य गायन महागितारे या रंगेचा नृत्य गायन महागितारे या रंगेचा नृत्य गायन महागितारे या रंगेचा नारायण 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 देवेंद्राच्या या दरबारी आली आली नारदाची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी आली आली नारदाची स्वारी गुण गुण नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी मी गातो हो मधुर स्वरानी गाणी राजा या दरबारी नारी नारदाची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी नारी नारदाची स्वारी नाममुखी वाणी गातो मधुर स्वरानी गाणी गातो मधुर स्वरानी गाणी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी गोड नाममुखी वाणी गातो मधुर स्वरानी गाणी गातो मधुर स्वरानी गाणी नारायण 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 देवेंद्रा या नारायण प्रणाम स्वीकार करावा आशीर्वाद असो. नारायण नारायण देवेंद्रा आपण इथे नृत्य गायनात दंगत आहात परंतु तेथे भूतलावरती हाहाकार माजला आहे. मुनिवर्य हाहाकाराचा अर्थ काही समजलं नाही. नारायण नारायण देवेंद्रा भूतलावरती 3 दैत्यांची उत्पत्ती झाली आहे. नारायण नारायण त्या 3 दैत्यांनी शंभू महादेवाची घोर तपश्चर्या करून अंमलपणाचा वर प्राप्त केला आहे आणि त्या वराची प्रचिती पाहण्याकरिता ते आपल्या अमरावतीवर स्वारी करून येत आहेत. नारायण नारायण मुनिवर्य तुम्ही योग्य वेळी येऊन मला सावध केलात. तुमची भ्रमंती अशीच चालू ठेवा. नारायण नारायण देवराजेंद्र सफल रामरावती असुर सम्राटी राजू रामरावजी आक्रमण करणारे
निघून जा. अरे टिपरासुरा, तपोबलाच्या सामर्थ्याने तू डोळे असून बंद झालास, म्हणून तुझी बुद्धी देखील भ्रष्ट झाली आणि म्हणूनच तू वाटेल ते बडबडत आहेस. शंभू महादेवाच्या वराने 10 हात प्राप्त आहेत मला. जोपर्यंत माझ्याजवळ 10 हात आहेत तोपर्यंत त्रैलोक्यात अशी कोणती शक्ती नाही जी टिपरासुराचा पराभव करू शकेल. हे ध्यानात ठेव. अरे टिपरासुरा, असुर मार्गाने मिळवले तर हे माणसाला कधीच लाभत नाही आणि ते प्राप्त करताना कदाचित त्याचा अंत देखील होतो. ते तत्वज्ञान ऐकायला आलो नाही. सर्व देवाने मिळून तुला देवांचा राजा घोषित केला. हा राजमुकुट आणि इंद्रपद तुला बाल गेले. तेव्हापासून खूप भोगल्याच्या अमरावतीचं सुख रंभा मेनका यांच्या नृत्य गायनात दंग राहिला. या पुढे ते शक्य नाही. आज तुझा पराभव करून तुझ्या या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा होणार असुर सम्राट टिपरासुर. अरे टिपरासुरा, ही अमरावती आम्हा देवांची. इथे सत्ता चालते ती फक्त आम्हा देवांचीच. म्हणून या अमरावतीचं रक्षण करण्यासाठी हा देवेंद्र सदैव तयार आहे. देवेंद्र, तुम्ही देव किती श्रेष्ठ आणि किती भ्रष्ट आहे हे मला परिपूर्ण ज्ञात आहे. अरे गौतम ऋषीचं रूप घेऊन अहिल्याला भ्रष्ट करणारा तूच तो देवांचा राजा देवेंद्र. अरे लाज वाटली पाहिजे तुला. अरे टिपरासुरा, हाय! पशुकारानंदन, टिपरानंदन! याचा युद्धात पराभव करून त्याच्या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा असुर सम्राट टिपरासुर तुमच्या देवत्वाचा अंत सुरू, तुमच्या देवत्वाचा अंत सुरू. आता
आणि आता असा जातो पाताळात. पाताळात असुरी साम्राज्य प्रस्थापित करण्या, पाताळात असुरी साम्राज्य प्रस्थापित करण्या असुर सम्राट टिप्रासुर, महादेवा, या राजाचा परिणाम स्वीकार करा. शुभम भवती भव. महादेवा, एक विनंती म्हणून सांगतोय, हा कैलास सोडून मंदार पर्वताला निघून जा. दैत्यराज, हे कैलासाची गणना अखंड त्रिभुवनात केली जाते आणि हे पवित्र स्थान आम्ही कदापि गमू शकत नाही. महादेवा, तुम्हीच मला वर दिलात. जोपर्यंत इच्छेचा तू माझ्याकडे आहे तोपर्यंत मला कोणापासून मरण नाही. दैत्यराज, तू तर नेते पाहता आणि तुखाने राज्य कर. आम्ही सारे देव एक रूप एक निष्ठ आहोत, म्हणून या त्रिभुवनाचे राजा आहोत. तुम्ही सारे दैत्य आम्हा देवांकडे वर प्राप्त करता आणि आम्हा देवावर स्वारी करता. महादेवा, आठव तुझा ते मारतांडरू ज्यामध्ये मासाची प्रेमाच्या केलेस आणि याच्यावरती तुझी आस भागली नाही म्हणून पार्वतीशी विवाह केला. जर तुम्ही हे करू शकता मग आम्ही दानव का करू शकत नाही. दैत्यराज, तुम्ही धर्मावर जन्म पाहता ते तुम्हाला कदापि शक्य नाही. महादेवा, तुमची एवढी जिद्द असेल तर मी तुमच्यावर युद्ध करायला तयार आहे. मग विलंब कशाला? हो मांडा तयार. ठीक आहे महादेवा, ठीक आहे. मोठ्या युद्धातून पडून गेले. आता अखंड भूत होता माझा दैत्यराज अखंड भूत होता माझा दैत्यराज गजासूर. कित्येक दिवसाची आस होती देवानंद त्यात पराभूत करून असुरी राज्य स्थापन करण्याची. तेही महादेवाच्या वरामुळे आम्हा दानवाला शक्य झाले. आता मी या अखंड भूताचे राजे झालो. राजे नारायण 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 अंतीचा शिद शिद एकलाच प्राण्या मासे मासे म्हणून अंतीचा शिद शिद एकलाच प्राण्या मासे मासे म्हणून नाही रे
नारायण नारायण. दैत्यराज ज्याने तुम्हा वर दिला त्यांना युद्धात पराभूत करून अखंड त्रिभुवनाचे राजे झाला. नारायण नारायण. होय नारदा, अगदी योग्य तेच बोललायस बघ. नारायण नारायण. दैत्यराज अखंड त्रिभुवनाचे राजे झालाच खरे, पण या साऱ्या देवांसमोर आपली ही शक्ती अपुरीच आहे बघा. नारायण नारायण. शोधतोस बघ कळी जाणार. नारायण नारायण. दैत्यराज तू असं कर, टिपरासुराकडे जा आणि त्याचे हात घेऊन ये, म्हणजे तुझी शक्ती अफाट होईल आणि साऱ्या देवांवर राज्य करणं तुला सोपे जाईल. नारायण नारायण. ठीक आहे नारदा, आपली भ्रमंती अशीच चालू ठेवा. नारायण नारायण. नारदाने तर योग्य तोच मार्ग दिलाय. असा जातो टिपरासुराकडे, त्याचे हात घेऊन त्या देवांच्या राज्यांवरती स्वारी करतो. नारायण नारायण नारायण. सांगा या शिवाला भोल्या शंकराला, सांगा या शिवाला भोल्या शंकराला, तुझ्यासाठी आलो देवा, देव दर्शनाला, तुझ्यासाठी आलो देवा, देव दर्शनाला. सांगा या शिवाला भोळ्या शंकराला, सांगा या शिवाला भोळ्या शंकराला, तुझ्यासाठी आलो देवा, देव दर्शनाला, तुझ्यासाठी आलो देवा, देव दर्शनाला. सांगा या शिवाला भोळ्या शंकराला, सांगा या शिवाला भोळ्या शंकराला, तुझ्यासाठी आलो देवा, देव दर्शनाला, तुझ्यासाठी आलो देवा, देव दर्शनाला. ओ तुझ्या मंदिरात गर्दी झाली फार, केलं पुष्पहार नामाचा गजर, बेल पुष्पहार नामाचा गजर, बेल पुष्पहार नामाचा गजर. ओ तुझ्या मंदिरात गर्दी झाली फार, बेल पुष्पहार नामाचा गजर, बेल पुष्पहार नामाचा गजर, बेल पुष्पहार नामाचा गजर. सांगा या शिवाला भोला शंकराला, सांगा या शिवाला भोला शंकराला, तुझ्यासाठी आलो देवा, देव दर्शनाला, तुझ्यासाठी आलो देवा, देव दर्शनाला. नारायण नारायण. नारायण नारायण. शंभू महादेवा, या नारदाचा प्रणाम स्वीकार करावा. देवर्षी, प्रथम तुमच्या कैलास पर्वतावर स्वागत आहे. देवर्षी, तुम्ही या कैलास पर्वत आलात म्हणजे कोणतीतरी आनंदाची बातमी घेऊन आला असाल. नारायण नारायण. शंभू महादेवा, आता स्वस्त बसून चालणार नाही. तो गजासूर टिपरासुराची धात घेऊन गेला आहे, त्यामुळे टिपरासुराला मारणे अगदी सोपे झाले आहे. नारायण नारायण. आणि तो टिपरासूर पाताळात जाऊन लपला आहे.
इंद्रदेवांना सांगून जोरदार मेघगर्जनासह पाऊस पडल्यास सांगा, जेणेकरून टिपरासूर पाताळातून भूतलावरती येईल आणि त्याला मारणे अगदी सोपे जाईल. नारायण नारायण. देवर्षी खरं तर आनंदाची बातमी दिली, त्यामुळे त्या टिपरातुला मारणे सहज शक्य आहे. तू माझ्या वेळाने उद्भक्त झाला होता. तुझे ते दात तो गजातून घेऊन गेला आहे, त्यामुळे तुझा विनाश हा नक्की आहे. महादेव, तुमची भक्ती केली, तुमच्यावर चिन्हवर प्राप्त केला, तो म्हणजे की तुम्हा देवांचा पराभव करून लोक्यात असुरांचे साम्राज्य प्रस्थापित करण्यास महादेवा या क्षणी माझे धार माझा मित्र त्याच्यातून घेऊन गेला असला तर युद्धातून कधीच माघार मिळणार नाही. दैत्यराज, तुम्ही अधर्म करत आहात. अधर्माचा हा विनाश नक्कीच होतो. नक्कीच. महादेव, असुर सम्राट आहे मी, युद्धातून माघार नाही. शिकवलं नाही. हे बघा त्याला. अंतिम इच्छा काय आहे? महादेव, तुम्ही देवता, ज्या देवतेचे प्रथम पूजन करणार त्या देवतेचे मला दर्शन झाले पाहिजे, हीच माझी शेवटची इच्छा. ठीक आहे, दरवर्षीप्रमाणे भाद्रपद चतुर्थीला गणरायाचे आगमन होईल. त्याचे मनोभावे भक्तिभावे पूजन केलं जाईल. त्यानंतर त्याच्या पाताळात म्हणजे पाणी विसर्जन केलं जाईल. तेव्हाच त्या विघ्नाचं तुला दर्शन होईल. अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. दैत्य कुलाचा अधिपती दैत्यराज भस्मासुर, मला पाहून सारे देव कसे सैरा वैरा पळ सुटले आहेत. या अखंड त्रिपुराचा राजा फक्त भस्मासूर, फक्त भस्मासूर. नारायण नारायण किती करशील वेड्या भरवसा, किती करशील वेड्या भरवसा. अरे या नर देहाचा किती करशील वेड्या
अजून तुला कळला नाही फटकाया माझा, अजून तुला कळला नाही फटकाया माझा, अजून तुला कळला नाही फटकाया माझा. किती करशील वेळा भरवता, किती करशील वेळा भरवता, अरे यादर देहाचा, अजून तुला कळला नाही फटकाया माझा, अजून तुला कळला नाही फटकाया माझा. किती करशील वेळा भरवता, किती करशील वेळा भरवता, यादर देहाचा, अजून तुला कळला नाही फटकाया माझा, अजून तुला कळला नाही फटकाया माझा. नारायण 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 नारायण. दैत्यराज, आपली भीती पाहून सारे देव कसे सायरा वायरा पळत सुटले आहेत. अरे नारदा, सारे देव घाबरणारच. नारायण नारायण. दैत्यराज, साऱ्या देवांना युद्धात पराभूत करून अखंड त्रिभुवनाचे राजे झालात. होय नारदा, आहेच मी राजा या अखंड त्रिभुवनाचा. नारायण नारायण. दैत्यराज, अखंड त्रिभुवनाचे राजे झालात, परंतु साऱ्या देवांसमोर आपली शक्ती अपुरीच आहे पहा. नारायण नारायण. नारदा, साऱ्या त्रिभुवनाचा राजा मी आणि माझी शक्ती अपुरी, अशक्य. नारायण नारायण. दैत्यराज, मी काय सांगतो ते नीट ऐक. तू गजासुराकडे जा आणि त्याचे गजमुख घेऊन ये. म्हणजे ब्रह्म, विष्णू आणि महेश या तिन्ही शक्त्या जरी एकत्र आल्या तरी तुला युद्धात कोणी पराभूत शकणार नाही. नारायण नारायण. अरे नारदा, अगदी योग्य तोच मार्ग दिलास. असा जातो मित्र गजासुराकडे आणि त्याचे गजमुख घेऊन साऱ्या त्रिभुवनावरती स्वारी करतो. परंतु नारदा, यामध्ये तुझा काही कपटी डाव तर नाही ना? नारायण नारायण. दैत्यराज, यात माझे काय कपट? मी तर तुझ्या भल्याचा विचार करत आहे. एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, जर का तुझं कपट आढळून आलं तर तुझी ही शेंडी आणि हा तंभोरा जमीन दोस्त करून टाकी. नीट लक्षात ठेव. येत आहे नारदा, मी येत आहे. नारायण नारायण. आपण पण या युद्धाची मजा घेतलीच पाहिजे. आपण पण याच्या मागोमाग गेलेच पाहिजे. नारायण नारायण. मित्र गजासुरा, माझी आपणास एक विनंती आहे. आपल्याकडे असलेले गजमुख ते मला द्या. ते घेऊन या साऱ्या त्रिभुवनावरती स्वारी करतो आणि या खंड त्रैलोक्याचा मी अधिपती बनतो. मित्र भस्मासुरा, माझे गजमुख मी तुला देण्यास तयार आहे. मग मित्रा, चल असं जाऊन त्या साऱ्या देवतांवरती स्वारी करूया. तुझे ते गजमुख तर बस मानतो घेऊन गेला आहे. त्यामुळे तू आता मरण्यासाठी तयार राहा. माझ्याकडे जरी गजमुख नसेल तरी मी युद्धात माघार घेणार नाही. दैत्यराज, अधर्माने मिळाला विजय हा क्षणभंगूर असतो. त्यामुळे तुझा विनाश हा नक्कीच आहे.
महादेवा तुमच्या एवढीचे तर मी तुमच्याकडे युद्ध करायला तयार आहे. हो म्हणणार तयार. ठीक आहे महादेवा, ठीक आहे. तुझी अंतिम इच्छा काय आहे? महादेवा मी मरणास तयार आहे. माझ्या अंगात झाडांचे मणी तुम्ही तुमच्याकडे सतत परिधान करा, हीच माझी शेवटची इच्छा. ठीक आहे. नारायण 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 या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभाले जीवन, बहुमोलाचे लाभाले जीवन. मानवा तू माणूस बन, मानवा तू माणूस बन, मानवा तू माणूस बन. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन, बहुमोलाचे लाभले जीवन. मानवा तू माणूस बन, मानवा तू माणूस बन, मानवा तू माणूस बन. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन, बहुमोलाचे लाभले जीवन. मानवा तू माणूस बन, मानवा तू माणूस बन, मानवा तू माणूस बन. नारायण 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 नारायण. दैत्यराज साऱ्या देवांना युद्धात पराभूत करून अखंड त्रिभुवनाचे राजे झालात. नारायण नारायण. आला ब्रह्माचा पुत्र नारदाला कळला. या नारद या नारदाचं या भस्मासुराच्या राज्यामध्ये आगमन. खचितच
काही ना काही संकेत असणार. ये नारदा ये. अरे तू त्या देवांचा दास बोलतोस मात्र खास. बोल नारदा बोल. असा कोणता संकेत घेऊन आलाय इथे? नारायण नारायण दैत्यराज, तुमची दया आली म्हणून इथपर्यंत आलो. नारायण नारायण तुला माझी दया आली? या भस्मासूर राजाची. नारायण दैत्यराज, अक्कड त्रिभुवनचे राजे झालात, परंतु नारायण नारायण. अरे नारदा भस्मासुराला शोभे. नारायण नारायण दैत्यराज, माझ्या ध्यानीमध्ये तर एकच आहे, ती म्हणजे शंभू महादेवाची सुंदर पत्नी पार्वती. नारायण नारायण. वा नारदा वा. अरे ती पार्वती त्या शंभो महादेवाला मुळी शोभत नाही. ती फक्त या भस्मासुराला शोभे. असा जातो कैलास पर्वतावरती आणि त्या बैराग्याच्या पार्वतीला मी उचलून घेऊन येतो. येत आहे नारदा मी येत आहे. नारायण नारायण विनाशकारी विपरीत बुद्धी याचे हे उत्तम उदाहरण. अरे भस्मासुरा, तुला काय ठाऊक, तुझा मृत्यू हा अटळ आहे. नारायण नारायण, आपण पण याच्या मागोमाग गेलेच पाहिजे. युगे युगे विठेवरी उभा रेखुमाईच्या वल्लभा. हे शंभो महादेवा, प्रथम या भस्मासूर राजाचा प्रणाम स्वीकार कर. शुभम भवती भव. हे कैलासपती शिवशंकरा, माझ्या आपल्यास एक विनंती आहे. हा कैलास पर्वत सोडून इथून निघून जा आणि तुझ्या पार्वतीला माझ्या स्वाधीन कर. दैत्यराज, तू तुझी मर्यादा ओलांडून बोलत आहे. महादेवा, अजून ही वेळ निघून गेलेली नाही. हा कैलास पर्वत सोडून इथून निघून जा, नाही तर दैत्यराज, हा धर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे आणि त्यामुळे तुझा विनाश हा नक्की. महादेवा, धर्म आणि अधर्माच्या गोष्टी तुमच्या तोंडाला शोभत नाही. अरे सारीपाटाच्या खेळामध्ये कपटी कारस्थान करून त्या पार्वती बरोबर व्यापत झालास. तुला लाज वाटली पाहिजे. ती तुला मुळी शोभत नाही, ती फक्त मला शोभे. दैत्यराज, तुझा आतंकपणा सोडून दे, सोडून दे. म्हणे आतंक, म्हणे आतंक या सृष्टीचा, संपूर्ण ब्रह्मांडाचा खरा आतंकवादी तर तू आहेस. अरे तुम्ही देवतांनी आम्हा दानवांना वरदान द्यायचं आणि काही ना काही कपट करून आमचा विनाश करायचा. महादेवा, तुझा मृत्यू हा निश्चितच. दैत्यराज, तू जे करत आहे त्याला अधर्म म्हणतात आणि धर्मावर तो कधीच विजय मिळू शकत नाही. त्या त्रैलोक्यामध्ये जर कोण श्रेष्ठ असेल तर तो फक्त देवगण. देवगण. महादेवा, तुला असेल जगायचं तर हितून निघायचं, हितून निघायचं, निघायचं. तुझा भस्म हा निश्चितच.
सुंदरी, हिला पाहून माझे मन कसे मोहित झाले आहे. मला वाटतं हिला आपली राणी बनवावी. अगे सुंदरी, या भस्मासुराची राणी होशील? राणी होईल. माझी एक अट आहे. बोल, अशी कोणती अट आहे तुझी? कशाने नृत्य करी तेच नृत्य करून दाखवायला लागते. अगे सुंदरी, तुझ्यासाठी हे सारे त्रिभुवन जिंकून घेतले आहे. तुझी जर एवढीच इच्छा असेल तर मी मात्र तुझ्या बरोबर नृत्य करायला तयार आहे.